मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी काव्याकडे तिचा फोन देत म्हणते, बघ तुझ्या फोनमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. तेव्हा काव्य आता लगेचच फोन घेते आणि मोबाईल ओपन करते. तेव्हा लगेचच आता तिला तिचा आणि जीवाचा तो फोटो दिसतो. तेव्हा तो फोटो पाहून आता तिच्या पायाखालची जमीनच सरक. मोबाईलचं लॉक ओपन केल्या केल्या तोच फोटो असतो आणि नेमकं जीवासुद्धा तो फोटो पाहतो. तर आता काव्या खूपच घाबरते आणि जीवासुद्धा. मग आता लगेचच काव्या ही रम्याकडे हळूच पाहते आणि रम्याने माझा आणि जीवाचा फोटो बघितला की काय असा मनात विचार करते. आणि जर रम्याने बघितला तर नंदिनीताईने सुद्धा पाहिलं असेल का, असं आता काव्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर काव्यासुद्धा जीवाकडे पाहते तर जीवासुद्धा काव्याकडेच पाहत असतो, कारण दोघेही जरा शॉकमध्येच असतात. जर या दोघींपैकी कुणी खरं नाही या विचाराने. मग आता नंदिनी विचारते, काय झालं काव्या, सगळं काही नीट आहे ना काव्या. मग आता लगेचच काव्या म्हणते, रम्या माझ्या फोनमध्ये नक्की काय बघत होती हे तू बघितलंस का. तेव्हा नंदिनी म्हणते, ती तुझ्या फोनमध्ये नेमकं काय बघत होती हे मला नाही बघता आलं, पण ती तुझा फोन चेक करत होती एवढं मात्र नक्कीच मला माहीत आहे. आणि जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं ना, तेव्हा मॅडमच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. मग तेव्हा सर्वजण रम्याकडे आता पाहू लागतात. तर काव्याला सुद्धा रम्याचा खूप राग येतो, विक्रमला सुद्धा राग येतो आणि तो रागातच विचारतो, रम्या काय ग, काय बोलतीये नंदिनी, खरं आहे का हे. आता कुणाचाही फोन चेक करणं म्हणजे पर्सनल स्पेस मध्ये ढवळाढवळ करणं हे कळत नाही का तुला. तेव्हा मिथून सुद्धा म्हणतो की रम्या हे सगळं काही चुकीचं आहे, आय डोंट लाईक धिस, असं म्हणून तो आता रम्यावर चिडतो. त्यावेळी मंजू लगेचच त्याचा हात पकडून त्याला गप्प करते. मग आता रम्या लगेचच विचारते, अरे काय चाललंय काय तुमचं, या काल आलेल्या मुलीचं ऐकून तुम्ही मला सगळेजण का ओरडत आहेत. तेव्हा जीवा आता जोरातच ओरडतो, एक मिनिट, ती काल आलेली असली ना तरीही पाहुणी नाही आहे, समजलं, या घरची मेंबर आहे ती, समजलं, त्यामुळे तिच्याशी बोलताना जरा अदबीने बोलायचं. लगेचच पार्थ हा रागात म्हणतो, बरोबर आहे जीवाचं, बेसिकली तुला काव्याचा फोन चेक करण्याची काय गरज होती. तेव्हा रम्या आता लगेचच पार्थकडे जाते आणि त्याला विचारते, काय गरज होती म्हणजे. अरे पार्थ, तू मला जाब विचारतोय मला, आणि ते सुद्धा त्या काव्यासाठी. नाही, आता मी जाब विचारणार आहे, ते पण तुम्हा सर्वांना, आणि तुम्ही सर्वांनी उत्तरं मला द्यायची आहेत. मग आता लगेचच ती सर्वांना जाब विचारू लागते. इतकी दिवस झाले आहेत लग्नाला, तरीही काव्याने पार्थ बरोबर झालेलं लग्न ॲक्सेप्ट का केलं नाही, मान्य का केलं नाही. अरे इतका साधा प्रश्न पडत नाहीये का कुणाला. तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांकडे पाहत राहतात. दोघेही जरा घाबरलेलेच असतात. त्यानंतर आता सर्वजण रम्याकडे पाहत राहतात आणि रम्याच्याच बोलण्याचा विचार करतात. आता रम्या विचारते, मला सांगा, एका मुलीला कसा नवरा हवा असतो. दिसायला छान, त्याचबरोबर हँडसम, पैशाने आणि मनाने श्रीमंत, बाबांचा आदर करणारा आणि बायको म्हणून काळजी घेणारा, पाठीशी उभा राहणारा हवा आणि वेळ पडली तर तिला पाठीशी घालणारा सुद्धा हवा. मी जे काही बोलतीये ते बरोबर आहे ना. मग आपल्या पार्थमध्ये हे सगळे गुण आहेतच ना. अरे पार्थ हा सगळं करतो या काव्यासाठी, परंतु काव्या काहीही केलं तरी अजिबात खुश नाहीच असा आरोप ती आता काव्यावर करते. अरे पार्थ, गुढीपाडव्याला तू गजरा दिला होता ना, मग कल्पना झाडत असताना तिला त्या पायरीवर तो गजरा दिसला, समजलं. तेव्हा पार्थ हा काव्याकडे पाहतच राहतो. तर जीवा, नंदिनी आणि घरातील सर्वच जण काव्याकडे पाहत असतात. मग आता काव्याला आठवतं की जेव्हा मी जीवाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला त्याच्या रूमकडे गेले होते, तेव्हा नेमकंच जीवा आणि नंदिनी हे दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते आणि म्हणून मला राग आला होता आणि तो गजरा तेथेच मी फेकला. ती आता पुढे सांगते की अरे तुझ्या एफर्ट्सची ही किंमत आहे. पार्थ, तुला कळतं की नाही काव्याच्या नजरेमध्ये. तेव्हा पार्थ हा हळूच काव्याकडे पाहत असतो आणि त्यालाही जरा वाईटच वाटतं. त्यानंतर रम्या म्हणते की खरं तर माणूस म्हणून पार्थ अगदी सोनं आहे, सोनं, आणि हे त्याची मैत्रीण म्हणून अगदी खात्रीने मी सांगू शकते, कारण अख्खं आयुष्य मी त्याला जाणून घेण्यामध्ये घालवलं आहे. तेव्हा सर्वांचा आता चेहराच पडतो की रम्याचं पुन्हा तेच रहडगाणं सुरू झालं आणि मी त्याच्यावर किती प्रेम करते, त्याला किती ओळखते हे पुन्हा ती सांगायला लागली. म्हणून सर्वजण आता जरा रागातच तिच्याकडे पाहतात. आणि मग त्यानंतर ती नंदिनी जवळ जाते आणि म्हणते, आणि तुझी बहीण त्याला सारखी हिडीस फिडीस करत असते आणि हिच्यामुळे एकदा तो इथे बाहेर सोफ्यावर झोपला होता, समजलं, असं म्हणून आता काव्या ही खूपच जोरात नंदिनीवरच चिडते.
आता बोल ना नंदिनी, आता बोल, घे काव्याची बाजू, असं म्हणून आता रागातच नंदिनीला रम्या जाब विचारते. तेव्हा ते दोघेही नवरा बायको म्हणून तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे, त्यामध्ये मी अजिबात इंटरफेअर करणार नाही आणि कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करण्याचा मला तरी अधिकार नाही आणि एवढे संस्कार तर माझ्या आईवडिलांनी दिलेले आहेत, असं नंदिनी रम्याला खडसावते. तेव्हा रम्या आता रागातच विचारते, अच्छा म्हणजे तू आता माझे संस्कार काढणार आहे का? नंदिनी हसते आणि म्हणते, छे छे, अगं तुझे संस्कार तर मला अजिबात काढायचेच नाही आहेत. फक्त मी काय केलं नसतं ना, एवढंच मला तुला सांगायचं होतं. आणि काव्या बहीण म्हणून चुकली तर मी तिला नक्कीच सल्ले देईन आणि जाऊ म्हणून अडखळली तर धाकटी सून म्हणून मी तिला आधारसुद्धा देईन. पण तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये मी कधीही अशी नाक खुपसणार नाही. जे तू करतेयस ना ते तर मी कधीच करणार नाही, असं नंदिनी रागातच तिला म्हणते. मग आता रम्या हसते आणि म्हणते, हो ग, तू तर खूप महान आहे ना, कारण देशमुखांच्या भल्याचा तू झेंडा घेऊन फिरतेस ना. रम्याचं बोलणं ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. पुढे आता रम्या बोलायची थांबतच नाही आणि मग नंतर म्हणते, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचा कलश पडताना जसं झेललास ना, तसे मग या घरातले क्लेश सुद्धा थांबव ना. मग तुझ्या बहिणीमुळे होतायत ते क्लेश. मी ना हे खात्रीने सांगू शकते, ही काव्या या घरात आल्यापासून का आदळआपट करतीये ते, कारण तिला हे लग्न मान्यच नाहीये. एखाद्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळून देखील लग्न मान्य नसेल ना, तर त्याचा एकच अर्थ असतो की तिचा बाहेर काहीतरी सुरू आहे. तेव्हा सर्वांनाच आता रम्याचं हे बोलणं ऐकून धक्का बसतो, तर नंदिनी आता खूपच चिडते. मग आता काव्या ही हळूच जीवाकडे पाहते, तर जीवा देखील घाबरतो. त्यानंतर विक्रम मानिनीला अजिबातच रम्याचं हे बोलणं ऐकवत नाही, त्यामुळे मानिनी आता म्हणते, रम्या अगं तू हे काय बोलतीयस, तुला तरी कळतं का? तेव्हा रम्या म्हणते, खरं तेच बोलतीये मामी मी. अहो ही नंदिनी ना अगदी सती सावित्री आहे, परंतु हिची बहीण खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे. वेळेला आता जबर धक्काच बसतो की ही माझ्यावर काय काय आरोप करतीये. मग आता रागातच ती विचारते, मामी अगं आपल्या पार्थसारख्या माणसाचं मन तरी कळलं का हिला? नाही ना. अगं याचाच अर्थ हिच्या मनामध्ये ना दुसरा कुणीतरी आहे. तशी बोलून दाखवत नाही ही, परंतु या घरामध्ये तिची जी चिडचिड सुरू असते ना, त्यावरून तर मला डेफिनेटली अंदाजच येतोय की हिचं कुठेतरी बाहेर चालू असणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, रम्या गप्प बस. तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते, थांब नंदिनी मला बोलू देत. या घरामध्ये तुझ्या बहिणीनेच बोलायचा ठेका घेतलाय का? अगं मोठी सून म्हणून आलीये काव्या या घरामध्ये आणि आल्या दिवशीच काय केलं तर मापटं उधळून लावलं तिने आणि घरात काय केलं तर उलटी पावलं उमटवली. खरं तर त्याच दिवशी आपल्याला कळायला हवं होतं की काव्याला या घरामध्ये नांदायचं नाहीये आणि संसार सुद्धा करायचाच नाहीये. तर लग्नानंतर नाही, हा लग्नाच्या दिवशी सुद्धा हेच केलं तिने. मी नव्हते तिथे, परंतु आईने मला तेच सांगितलंय की कसं हिच्या आईवडिलांनी, मामा मामीने, गावातल्या सगळ्या माणसांनी हिच्या विनवण्या केल्या की बाई लग्न कर, पण ही तर ढिम्म जागची हल्ली सुद्धा नाही. मग सगळेजण हिच्या पाया पडले, हिची अक्षरशः भीक मागितली. तेव्हा कुठे जगावर उपकार केल्यासारखी ही जाऊन तेथे लग्नाला उभी राहिली, असं रम्या आता खरं खरं सगळं काही जीवासमोरच सांगत असते. तर सर्वजण आता काव्याकडे पाहत असतात. हिने लग्न तर केलं पार्थ बरोबर, परंतु हिच्या मनामध्ये नवरा म्हणून जर दुसरं कुणीतरी असेल तर. तेव्हा नंदिनी आता रम्याकडे पाहतच राहते, तर काव्या आणि जीवा सुद्धा रागातच तिच्याकडे पाहतात. तर पार्थला आता या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर मानिनी आणि त्याचबरोबर विक्रम हे दोघेही आता रम्यावर खूपच चिडलेले असतात. मग त्यानंतर असेल काय, आहेच कुणीतरी दुसरं तिच्या मनामध्ये, नाहीतर एव्हाना तिने हे लग्न पार्थ बरोबरचं मान्य सुद्धा केलं असतं. काय कमी आहे पार्थमध्ये, तुम्हीच सांगा ना आता. तेव्हा सर्वजण रम्याच्या बोलण्याचा विचार करतात. मग त्यानंतर रम्या म्हणते, ही नंदिनी खूप संस्काराच्या गप्पा करत असते ना, पण हिच्या आईवडिलांनी हे संस्कार केले आहेत ह्या काव्यावर. तेव्हा काव्याला आता खूपच राग येतो आणि ती आता अगदी काव्यावर धावूनच जाते आणि म्हणते, रम्या तू ना आता, असं म्हणून रागातच ती आता रम्याकडे पाहते. तर नंदिनीने आता काव्याचा हात पकडलेला असतो, त्यामुळे आता काव्या गप्प राहते. तर नंदिनी आता नाही असं म्हणते. मग आता लगेचच काव्या गप्प राहते. त्यावेळी रम्या म्हणते की बघा बघा, अशी देशमुखांची थोरली सून म्हणून आपल्या गळ्यात बांधली आहे इथे, आणि यासाठी हिच्या आईवडिलांची कीव करावी की देव्हाऱ्यात बसवावं ना, हेच कळत नाहीये मला आता. आता बोल ना, काय ग, आता मूग गिळून तू गप्प का बसलीस, काही नाहीये का तुझ्याकडे बोलायला? असं म्हणून ती उलट नंदिनीला जाब विचारू लागते.
मग पुढे आता ती म्हणते, आता आहे का तुझ्याकडे काही बोलायला? पण तू बोलणारच कशी ना आता? कारण या नंदिनीला पण माहित आहे की मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. तू मला विचारत होती ना मी काव्याचा मोबाईल चेक केला का? आता सगळ्यांसमोरच मी तुला उत्तर देते. हो, मी काव्याचा मोबाईल चेक केला. तेव्हा जीवा आणि काव्याला आता खूपच मोठा धक्का बसतो. मग आता नंदिनी एकदमच शॉक होते आणि रागातच रम्याकडे पाहते. घरातील सर्वजण आता लगेचच रम्याकडे रागात पाहू लागतात. मग त्यानंतर वसू तर मान खाली घालूनच उभी राहते, कारण ही रम्या काय बडबडतीये तिचं तिलाच कळत नाही. मग आता पुढे रम्या मोठ्यानेच म्हणते की हो, मी केला तिचा मोबाईल चेक, कारण तिचं कोणाबरोबर लफडं सुरू आहे ना हे बघण्यासाठी. असं म्हणून ती आता रागातच नंदिनीकडे पाहते. आणि तुझ्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी, समजलं? असं सडेतोडपणे ती आता नंदिनीला म्हणते. तेव्हा नंदिनीला आता खूपच राग येतो. तेव्हा ती आता रम्या असं म्हणून जोरातच तिच्या सणासन कानाखाली मारते. तेव्हा आता नंदिनीने सणासन कानाखाली मारली हे पाहून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता लगेचच नंदिनी रागात म्हणते, ही जी मी कानाखाली मारलीये ना तुला, ती त्या प्रत्येक नंदिनीकडून आहे, समजलं? जी तिच्या लहान बहिणीचा आणि आईवडिलांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. नंदिनीने चांगलंच रौद्र रूप धारण केलेलं असं सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात. तेव्हा अगं तुला काय वाटलं, मला काही कळत नाही का? अगं मला सगळं काही कळतं, पण आमच्या आईवडिलांच्या संस्कारामुळेच आम्ही गप्प होतो, समजलं? तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी. त्यावेळी आता नंदिनी रागातच म्हणते की नाही आई, नाही, मी नाही ऐकून घेणार आता. अहो, आल्यापासनं आम्ही नुसतं ऐकूनच घेतोय हिचं, आणि मी बोलून दाखवत नाही म्हटल्यानंतर मला राग येत नाही, असा जर हिचा गैरसमज झाला असेल तर तो मला ना आजच काढून टाकायला पाहिजे. तर रम्या आता खूपच रागात नंदिनीकडे पाहते. मग नंदिनी पुढे म्हणू लागते की काव्याने लग्न मान्य केलेलं नाहीये हे मला दिसतंय, आणि म्हणून माझ्या आई वडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही हा, अशी नंदिनी सक्त ताकीद आणि धमकीच रम्याला देते. तेव्हा नंदिनी ताई आपल्या बाजूने किती मोठा स्टँड घेतीये आणि आपण काय करतोय ही काव्याला जाणीव होते. त्यामुळे ती आता नंदिनीकडे पाहतच राहते. आता रम्याचा एवढा अपमान झाला तरीही वसू एकदम गप्प बसलेली असते. रम्याने नको तिथे आता माती खाल्लेली असते. त्यानंतर आता नंदिनी पुढे रम्याला ठणकावून सांगते की स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझ्या बहिणीवर, समजलं? जीवा हा काव्याकडे आता पाहतच राहतो आणि खूपच इमोशनल होतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, तसंच जर काही असतं ना तर तिने स्वतःहून मला कधीच सांगितलं असतं. तेव्हा काव्य आता नंदिनीकडे पाहतच राहते, तिच्यावरून नजरच हटवत नाही, कारण तिला माहीत असतं की माझं जीवावर खूप प्रेम आहे आणि जीवाचंही माझ्यावर आहे. पण मी फक्त आईमुळे ही गोष्ट सर्वांपासून लपवली, कुणाला सांगितली नाही. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, ती जर कुठे गुंतली असती तर सर्वात अगोदर ना तिने मला सांगितलं असतं, असं आमच्या दोघींचं नातं आहे, असं म्हणून ती रम्याला चांगलंच सडेतोड उत्तर देते. त्या जीवालाच खूप वाईट वाटतं की या नंदिनीचा काव्यावर किती विश्वास आहे आणि माझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणूनच काव्या अशी करतीये. पण आता ते दोघेही कुणालाच सांगू शकत नसतात. त्यानंतर आता काव्याला सुद्धा वाईट वाटत असतं. मग आता नंदिनी म्हणते, ही काव्य आहे ना ती माझी सख्खी बहीण आहे, आणि जेव्हा ती जन्माला आली ना तेव्हा सर्वात अगोदर मीच तिला हातात घेतलं होतं. तेव्हापासून मी तिचा हात धरलाय, तो आत्तापर्यंत कधीही सोडला नाही. मग आता असं म्हणत असताना त्या दोघीही खूप म्हणजे खूप अशा इमोशनल होतात. तर रम्या आता खूपच रागात त्या दोघींकडेही पाहू लागते. मग पुढे आता नंदिनी म्हणते, तो हात मी आत्ताही सोडलेला नाही आणि पुढे कधीही सोडणार नाही. मग त्यानंतर नंदिनी अगदी इमोशनल होते आणि म्हणते, काव्या माझी सख्खी बहीण आहे. भलेही ती आत्ता माझ्यावर चिडली असेल, रागवली असेल, पण एक ना एक दिवस तिचा माझ्यावरचा रागसुद्धा जाईल हे मला माहिती आहे. तेव्हा काव्या खूपच इमोशनल होऊन आता नंदिनीकडे पाहते, कारण नंदिनीच्या डोळ्यातील पाणी तिला पाहावत नाही. आणि दोन बहिणींना कधीही म्हणजे कधीही शब्दांची गरज पडतच नाही. आणि खरंच जर तिचं काही असं असतं ना तर तिच्याकडे नुसतं बघूनही मला समजलं असतं की तिचे कुठेतरी बाहेर मन गुंतलं आहे म्हणून. तेव्हा जीवान काव्य नंदिनीकडे आता पाहतच राहतात की आता माझं जीवावर प्रेम आहे, मग ताईला कसं समजलं नाही हा प्रश्न काव्याच्या मनात येतो. त्यानंतर नंदिनी आता म्हणते, उलट तिने पुढे येऊन स्वतः विश्वासाने मला सगळं काही सांगितलं असतं की माझं याच्यावर प्रेम आहे म्हणून. ती अशी कधीही म्हणजे कधीही लपवणार नाही माझ्यापासून.
असं रम्याला ती खूपच रागात म्हणते. तेव्हा वसूचा मात्र आता जळफळाट होऊ लागतो की या दोघी बहिणी एकत्र आल्या तर माझ्या रम्याचं काही खरं नाही. आणि या नंदिनीने जर पार्थसोबत काव्याला जुळवून घ्यायला सांगितलं तर माझ्या रम्याच्या स्वप्नांची राखरांगोळी होईल. या विचाराने आता लगेचच वसू रागात नंदिनी काव्याकडे पाहू लागते. तेव्हा हळूचच आता काव्या ही जीवाकडे पाहते तर जीवासुद्धा काव्याकडे पाहत असतो. त्या दोघांनाही आता खूपच शरमल्यासारखं होत असतं. मग त्यानंतर आता वसू ही नंदिनीवर चिडत म्हणते की ये इथे तुझे आणि तुझ्या बहिणीचे गोडवे ऐकायला नाही आलो आहोत आम्ही. आणि आत्ता जशी तू माझ्या रम्याशी वागलीस ना, मग नंदिनी आता वसूला एक शब्दसुद्धा तोंडातून काढू देत नाही. ती रागातच म्हणते पुन्हा वागेन मी तसं. नंदिनी किती स्पष्टपणे बोलतीये हे पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि मग सर्वजण नंदिनीकडे पाहतात. कारण नंदिनी आज खूपच चिडलेली असते. त्यानंतर आता रम्याच नाही तर माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबरोबर मी अशीच वागेन असं नंदिनी वसूला आता स्पष्टपणे सांगते. तुम्हाला काव्याचं सगळं काहीच खटकतं, म्हणजे तिचं उद्धट वागणंसुद्धा खटकतं, त्याचबरोबर तिचं असं तोंड पाडून बसणंसुद्धा खटकतं. त्याचीही अजिबातच हरकत नाही. तिने पार्थ आणि तिचं लग्न मान्य केलेलं नाही आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळे तिचा सर्वांना राग येतो हे सुद्धा मान्य करतीये मी. आणि रम्याला तिच्या मित्राची त्याच्या सुखी संसाराची काळजी वाटते हे सुद्धा मान्य आहे मला. पण म्हणून आपल्या काळजीच्या धबधब्याचे असे शिंतोडे इतरांच्या चारित्र्यावर उडणार नाहीत याची काळजीसुद्धा रम्याने घ्यायला नको का, असा ती वसूलाच आता प्रश्न करते. तुमच्या लेकीला वाटणारी काळजी, त्याचबरोबर काव्याचा फोन, काव्याचं कपाट, तिची खोली तपासण्याचं लायसन्स नाही आहे वसू आत्या रम्याकडे. तेव्हा वसू आणि रम्याला आता खूपच राग येतो की ही काल आली आणि आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायला लागली. याच गोष्टीमुळे आता त्या दोघीही खूपच रागात नंदिनीकडे पाहतात. माझी बहीण लहरी आहे, चिडखोर आहे आणि दुखावलेली सुद्धा आहे, पण कॅरेक्टरलेस तर अजिबातच नाही असं म्हणून ती आता वसूला चांगलाच धडा शिकवते. तर काव्या खूप विश्वासाने आता नंदिनीकडे पाहते की कॅरेक्टरवर शिंतोडे उडवलेले माझ्या ताईला अजिबातच आवडत नाही. मग आता लगेचच मानिनी पुढे येते आणि म्हणते नंदिनी बाळा शांत हो ना गं, मी पाणी घेऊन येऊ का तुझ्यासाठी. मग नंदिनी म्हणते नको आई नको. अहो खरं तर हा विषय एवढा वाढवण्याची ना माझी अजिबातच इच्छा नव्हती. अरे पण सर्व करून सवरून रम्या म्हणते मी काही केलंच नाही. जे तिने केलंय ते सगळं कसं योग्य आहे हे जेव्हा ती पटवून द्यायला लागली ना आई, तिथेच माझा नेमका तोल गेला असं म्हणून ती मानिनीला रम्याबद्दल सांगते. आणि रम्या ऐक, तू काव्याच्या बाबतीमध्ये तू काय काय केलं आहे ना याचा पाडा तर मी अजिबातच आता वाचणार नाही आहे, समजलं. आता वसू आणि त्याचबरोबर रम्याला धक्का बसतो की नंदिनीला सगळं माहीत आहे की काव्याच्या बाबतीत आम्ही काय काय केलं. त्यानंतर आता नंदिनी ही रम्याला धमकी देते की आत्तापर्यंत जे काही झाले ना ते मी सगळं विसरून जाते, पण यापुढे जर माझ्या बहिणीच्या संसारामध्ये तू ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला ना तर मी विसरून जाईल की. नंदिनीला आता खूप राग आलेला असतो आणि सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात. कारण नंदिनीने आता रम्याची एवढी धुलाई केलेली असते की आता काव्याविरोधात काही करण्याची रम्याची काही इच्छाच ती ठेवत नाही. तेव्हा सर्वजण एकदम शांत असतात कारण फक्त आणि फक्त इथे आता नंदिनीच बोलत असते. त्यानंतर नंदिनी आता खूप काही बोलते आणि लगेचच तेथून आपल्या रूमकडे जायला निघते. तर रम्यासुद्धा आता लगेचच तेथून जाते कारण तिलाही आता खूप राग आलेला असतो. तिचा सर्वांसमोर खूप मोठा अपमान झालेला असतो. तेव्हा जीवासुद्धा आता नंदिनी पाठोपाठ लगेचच रूममध्ये जातो. तर काव्यासुद्धा आता लगेचच आपल्या रूमकडे जाते आणि मग पार्थसुद्धा, मंजू आणि मिथुनसुद्धा आता तेथून गेलेले असतात. तेव्हा आता मानिनी आणि विक्रम हे दोघेही तेथेच थांबतात कारण आता वसुताई ही खूप चिडलेली आहे. रम्याचा अशा प्रकारे अपमान होतोय त्यामुळे तिची समजूत काढण्यासाठी. मग आता विक्रम लगेचच पुढे येतो आणि म्हणतो वसुताई तू बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. पण वसू आता खूपच चिडते आणि म्हणते बस झालं विक्रम, आणि आता झाला तेवढा ना तमाशा पुरे झाला. आता ही नंदिनी ज्या प्रकारे माझ्या रम्याबरोबर वागली ना ते पाहून आता आम्ही अजिबातच या घरात राहू शकत नाही. आम्ही आता हे घर सोडून जातोय अशी धमकी जणू वसू आता विक्रम मानिनीला देते. तेव्हा त्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो. तर वसूला आता खूपच राग येतो त्यामुळे वसू आता लगेचच तेथून जायला निघते.
तर आता घरात हे काय घडलं हे आता विचार करूनच विक्रम मानिनीला खूप टेन्शन येतं की हा गुंता आता सोडवायचा तरी कसा. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी जीवाला म्हणते माझा काव्यावर खूप मोठा विश्वास आहे, तेव्हा हा विश्वास जर कधी खोटा ठरला तर मग, असा जीवा तिला प्रश्न करतो. तेव्हा एक मोठी बहीण म्हणून माझी सर्वात मोठी ती हार असेल असं नंदिनी म्हणते. तेव्हा जीवाला आता काय करावं सुचत नाही. मग दुसरीकडे आता नंदिनीने जे काही केलं ना ते योग्यच केलं असं विक्रम मानिनीला सांगत असतो. तेव्हा वसू तेथे बॅगा आपटतच येते आणि हे घर मी सोडून जाते अशी धमकीच देते. मग आता लगेचच विक्रम हा बॅगा हातात घेत आता मी काय करू ज्यामुळे तू इथे थांबशील असं तो विचारतो. तेव्हा तुझ्या सुनेला म्हणजे तुझ्या नंदिनीला ना माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला सांग असं लगेचच वसू म्हणते. त्यामुळे सर्वांना मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.